आज एक मोठं साम्राज्य असणारी अमेझॉन कंपनी 2009 मध्ये संपली असती, परंतु जेफ बेझोसच्या एका डावामुळे अमेझॉन ई कॉमर्स मार्केट मध्ये तग धरू शकली. इंटरेस्टिंग स्टोरी ऐकण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. 2009 मध्ये diapers.com नावाची कंपनी अमेझॉनला मोठी टक्कर देत होती. diapers.comच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अमेझॉन मागे पडण्याची शक्यता होती. हा स्पर्धक मुळापासून नष्ट करण्यासाठी जेफ बेझोसने कंपनीला एक ऑफर दिली. $580 मिलियन कंपनी विकत घेण्याचा हा प्रस्ताव होता, परंतु बिझनेस खूप चांगला सुरू असल्यामुळे कंपनीच्या संस्थापकांना ती किंमत खूप कमी वाटली आणि त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. या नकारामुळे बेझोसने एक अत्यंत आक्रमक डाव खेळला. 2010 मध्ये अमेझॉनने अमेझॉन मॉम नावाची सर्व्हिस सुरू केली आणि डायपर्सवर प्रचंड सूट देऊन ते तोट्यात विकायला सुरुवात केली. diapers.com ला आर्थिकदृष्ट्या कमजोर करून स्पर्धेतून बाहेर काढणे हा त्यांचा हेतू स्पष्ट होता. अमेझॉनच्या या डावामुळे diapers.com ला प्रचंड तोटा व्हायला लागला. अखेरीस गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांना गुडघे टेकावे लागले. 2010च्या अखेरीस अमेझॉनने त्याच कंपनीला $545 मिलियन मध्ये विकत घेतलं. अशा प्रकारे जेफ बेझोसने एका डावात त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक ब्रँड संपवला. बाकी तुम्हाला अशा नवनवीन बिझनेस स्टोरी जाणून घ्यायला आवडणार असेल तर आत्ताच पैसा पाणीला नक्की फॉलो करा.